तालुक्यातील भिलवडी समृद्ध आणि जागरूक असलेले गाव आहे. कुठली घटना घडली, समस्या उभी राहिली की लगेच एकत्र येऊन त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण काही समस्या अशा आहेत की बऱ्याच दिवसापासून त्या सुटलेल्या नाहीत. त्यातली पहिली समस्या म्हणजे माळवाडीकडे जाणाऱ्या, भुवनेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या आणि भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा कचरा आणि धोकादायक वळण. या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. नेमका विषय सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक संजय मोरे सर आणि व्यापारी आणि माळवाडीचे ग्रामस्थ आर.के. रोकडे सर. माझ्या संकुलामध्ये येणारे विद्यार्थी हे माळवाडी, भिलवडी, भुवनेश्वरवाडी, धनगाव, औदुंबर, अंकलखोप या भागातून येत असून साधारणतः आडवड्यातून शाळेकडे येण्याचं प्रमाण हे अधिकाधिक वाढलेलं आहे. साधारणतः एक गोष्ट जाणवलेली आहे की या आडवड्यातून येत असताना भुवनेश्वरवाडीकडे जाणाऱ्या ज्या मार्गावर माळवाडीकडून असेल किंवा भिलवडीकडून असेल थोडंसं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि त्याची दुर्गंधी आणि त्या घाणीच्या साम्राज्यामुळे ती भटकी जी कुत्री आहेत त्यांचा वावर वाढलेला आहे. आमचे जे लहान मुलं आहेत त्यांच्याबरोबर येणाऱ्या महिला पालक आहेत यांना या कुत्र्यांपासून निश्चित धोका निर्माण होईल अशी एक भीती आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भिलवडी आणि माळवाडीच्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या सन्माननीय पदाधिकारी ग्रामस्थांना माझं नम्र निवेदन आहे की हे घाणीचं साम्राज्य दूर व्हावं आणि आमच्या विद्यालयामध्ये, आपल्या विद्यालयामध्ये येणाऱ्या मुलांना कोणताही धोका होऊ नये यासाठी मी एक नम्र आवाहन की सेकंडरी स्कूल भिलवडी आणि हायस्कूल आणि शाळेला जाणारे विद्यार्थी असतील, त्यांना सोडा येणारे आमच्या भगिनी असतील आणि जे जनावरं मेलेलं असतील ते देखील इथं टाकलं जातं आहे आणि त्या अनुषंगानं त्या वासानं ते कुत्री तिथं जास्त प्रमाणात झालेले आहेत आणि जाणारे येणारे लहान मुलं असतात, कवा चावा गेले सांगता येत नाही. तरी ते जास्तीत जास्त लवकर ग्रामपंचायतीनं लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करण्यात यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जुन्या असणारा देवस्थान, पूर्वीपासून असणारं एक भुवनेश्वरवाडी मंदिर म्हणून अतिशय नावाजलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते देवस्थान ते लोक त्या देवाला येत महिना आता श्रावण महिना असल्यामुळं या जास्तीत जास्त या रस्त्याची स्वच्छता करणं गरजेचं आहे. दोन्ही ग्रामपंचायतीनं बैठक घेऊन या पद्धतीनं काय विचारून करता येईल त्या त्यांनी करावा आणि हा घन कचरा प्रकल्प दादाने मग सांगितला तो त्यांनी अंमलात आणावा. जरा झाडं इथं वृक्ष वाढलेले आहेत ते जरा कमी करण्यात यावी. का तर हा रहदारीचा रस्ता असल्यामुळं त्या तिकडं भुवनेश्वरवाडीकडं येणारं वाहन आणि माळवाडीकडं येणारं वाहन अधिक भिलवडीकडं जाणारं त्या भुवनेश्वरीकडं धनगावला जाणारा रस्ता यामुळे ती काही दिसत नाही. ॲक्सिडेंट कधी होईल हे सांगता येणार नाही. भुवनेश्वरवाडी ते भिलवडी या रस्त्यावरती उभे आहोत. या रस्त्यावर गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ दिवसाला एक या पद्धतीने अपघात होत आहेत. टर्न दिसत नाही, मोठा टर्न आहे, झाडं खूप वाढलेत. अपघाताला हे निमंत्रण दिल्यासारखं आहे. अजूनही गेल्या 15 दिवसापासून जनता न्यूजच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. अजूनही प्रशासनाने या बाबतीमध्ये कुठलं लक्ष दिलं नाही. धनगावचे ग्रामस्थ अविनाश शेळके आपल्याबरोबर आहेत. शेळके साहेब, काय सांगाल? आत्तापर्यंत या रस्त्याला एक 15 अपघात झालेले आहेत. भिलवडीकडं येणारा जो रस्ता प्लस धनगावकडं माळवाकडं येणारे जो रस्ता आहे त्याला अजिबात म्हणजे इथं आले की तिथं गाडी थांबवायची. मग याचं ही नवीन आम्हाला की माहीत झालं, पण जे नवीन लोक येतात त्याच्याने अजिबात काही माहीत नाही. ती येते संकटाने त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यांनी प्रशासक भिलवडी ग्रामपंचायत यांनी लवकरात लवकर इथं गतिरोधक लावून घ्यावी अशी आमची विनंती आहे. जनता न्यूज असेल, ग्रामस्थ असतील किंवा इतर पत्रकार मंडळी असतील, सगळ्यांनीच याचा फॉलोअप घेतलाय, पण अजून या बाबतीमध्ये काही हालचाल होताना दिसत नाही. दुसरी समस्या म्हणजे कोरे सुपर शॉपीजवळ गेल्या 3 महिन्यापासून रस्ता उकरून ठेवलाय. ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं ठेकेदारानं चांगल्या पद्धतीने रस्ता पूर्ण केला. त्याला कुठलीही अडचण येऊन दिली नाही. 25 वर्ष देखभाल दुरुस्ती आम्ही करतो असं त्यांनी त्यावेळी वेळोवेळी सांगितलं आणि तसा करारी कदाचित असेल. लिकेज काढण्यासाठी ग्रामपंचायतीनं तो रस्ता उकरला, कारण लिकेज काढणं गरजेचंच होतं. PWDचं म्हणणं आहे की आम्हाला न कळवताच रस्ता उकरलाय, त्यामुळं त्यांनीच ग्रामपंचायतीला मोठ्या रकमेचा दंडही ठोठावलाय. आता हे काम करायचं कोणी, ग्रामपंचायतीनं का PWDनं? त्यामुळं तो रस्ता अजून तसाच आहे. ग्रामपंचायतीनं तर रस्ता पूर्ण करण्यासंदर्भातलं आश्वासन दिले, पण अजून काय रस्ता किंवा ते काम सुरू झालेलं नाही. तिसरी समस्या म्हणजे मुख्य मार्गावरून सरळी पूल मार्गे जो रस्ता जातोय त्या ठिकाणी इंडिकेटर असणं अत्यंत महत्वाचं आहे. एका बाजूला इंडिकेटर आहे, पण भिलवडीकडून जाताना इंडिकेटर नाही.
त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळं संध्याकाळच्या वेळेला अजिबातच दिसत नाही. वेगानं येणारी वाहनं दुभाजकाला थडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी संघटनेचे रणजित पाटील काय म्हणतात ऐकूया. काल आम्ही खाली उभारलो असताना रात्री 10च्या दरम्यान सुमारास एक HP ट्रक इतका फास्ट आला की त्याला हा समोरचा डिवायडर दिसला नाही. त्यामुळे या ठिकाणी इंडिकेटर बसवण्याची गरज आहे आणि इंडिकेटर नसल्यामुळे ह्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता फार आहे. त्यामुळं PWDनं लवकरात लवकर ह्याची अंमलबजावणी करावी व या ठिकाणी इंडिकेटर बसवावा किंवा लाईट बसवावा. सहज सोडवण्यासारखे हे विषय आहेत, पण मानसिकता दिसत नाही. एखादा बळी गेल्यावरच या समस्या तुम्ही सोडवणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. मोठ्या अपघाताची वाट न बघता या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात. जनता न्यूजच्या माध्यमातून ग्रामपंचायत आणि PWD दोघांनाही नम्र विनंती आहे. कॅमेरामन समीर कुलकर्णीसह दीपक पाटील, जनता न्यूज, भिलवडी.